नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 27 ऑक्टोबर 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। स्वतःच्या मनाने शिल्पकार बना आणि आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातमी बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बडनेरा परिसरात काल मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे। वरुडा नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर उडान पुलावरून भरधाव वेगात असलेल्या कार पलटी होत पेट घेत जडून खाक झाली। या अपघातात 5 जण थोडक्यात बचावले असून सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही। या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। घटनेनंतर कार पूर्णपणे जडून नष्ट झाली असून अद्याप या अपघाताची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही। 26 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा बडनेरा येथील वरुडा नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर ही भीषण दुर्घटना घडली। अमरावतीतील लक्ष्मीनगर परिसरातील 5 युवक त्यांच्या मित्रांच्या वाढदिवसानिमित्त नागझरी नजीकच्या एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते। जेवण झाल्यानंतर परतीच्या प्रवासात वरुडा उड्डाण पुलावरून जात असताना एका वाहनाने कारला अचानक कट दिला। या कटमुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुलावरून घसरत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन 3 ते 4 पलट्या खात गेली। अपघात इतका भीषण होता की कारमधील 5ही प्रवासी बाहेर फेकले गेले। काही क्षणातच कारने पेट घेतला आणि ती संपूर्णपणे जळून खाक झाली। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाला कळविले। अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि कारवरील आग विझविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत आगीने विदारक रूप धारण केले होते। सुदैवाने 5ही युवकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यात यश मिळविले। ही कार अमरावती शहरातील लक्ष्मीनगर येथील असल्याचे समजते। दरम्यान आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये विचारणा केली असता या अपघाताची अद्याप कोणतीही नोंद पोलीस रजिस्टरमध्ये झालेली नसल्याचे समोर आले आहे। अपघात इतका मोठा असूनही पोलिसात तक्रार का दाखल करण्यात आली नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। या घटनेची चर्चा सकाळपासूनच संपूर्ण अमरावतीत रंगली असून नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छ अमरावती मोहिमेचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे। महानगरपालिका जिथे स्वतःचं कौतुक करत आहे तिथे संपूर्ण शहर स्वच्छ आहे, तिथेच पश्चिम अमरावती अकबरनगर परिसरात नागरिकांचे आयुष्य अक्षरशः नाल्यात वाहत आहे। नाल्याचे पाणी थेट घरामध्ये घुसतंय, रस्त्यावर सांडतंय आणि या दुर्गंधीने परिसरात रोगराईचं सावट निर्माण झालं आहे। नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, पण ठेकेदार आणि मनपा अधिकारी दोघांच्याही कानावर जणू काही ऐकूच येत नाही। सिटी न्यूजने आज प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन हा प्रकार उघडकीस आणला आहे। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। पत्रकारांमध्ये, जाहिरातींमध्ये आणि सोशल मीडियावर स्वच्छ अमरावतीचे दावे जोरदारपणे मांडले जात आहेत, मात्र वास्तव चित्र काही वेगळंच आहे। शहरातील पश्चिम भागातील अकबरनगर परिसरात नागरिक अक्षरशः नाल्याच्या पाण्यात जगत आहेत। येथील नाले अनेक वर्षांपासून साफ झालेले नाहीत, त्यामुळे नाल्याचं पाणी उलटून थेट नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावरच येत आहे। घाण, दुर्गंधी आणि डास यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या। ठेकेदार आणि मनपा आयुक्तांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली, पण आजवर कोणतीही कार्यवाही झाली नाही। मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे। सिटी न्यूजने प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असता रस्त्यावर वाहणारं नाल्याचं पाणी, तुटलेल्या गटारी आणि दुर्गंधीचं साम्राज्य दिसून आलं। स्वच्छ अमरावतीचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या या ढोंगीपणामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे।
नागरिकांनी आता मनपाकडून तात्काळ नाले सफाई आणि रस्त्याची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे, अन्यथा मनपाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। मैं अकबरनगर हारून भाई वायरमैन के पीछे की नाली है। ये नाली को कम से कम 2 से 2.5 सालों का जो सफा नहीं हो रही है। एक भुरू भाई करके है यहाँ पे रहते, उनको मैं बोल के थक गया, फोन भी कर रहा हूँ, सब कर रहा हूँ। और एक मुकद्दिस हुसैन है, उनका लड़का है मोइज हुसैन, ठेकेदार है वो मोइज हुसैन, मुकद्दिस हुसैन करके। उसको मैं कल कॉल किया तो बोले सोमवार को भेजता हूँ, बोले सोमवार को कॉल किया तो बोले आदमी नहीं आया। बोले जब मैंने गुलिस्तान नगर में जाके देखा तो आदमी वहाँ पर मौजूद थे, काम कर रहे थे आदमी। बोले कल तुम्हारे ऑर्डर आ जाएंगे। बोले ऐसा कम से कम 2 से 2.5 साल से ऐसी बोल रहे हो। मेरे घर के अंदर में अभी तुमने देखा पूरा पानी घुस गया घर के अंदर में। मैं कमिश्नर साहब से 3 से 4 बार मिल चुका हूँ ये वाली प्रॉब्लम के बारे में। हाँ, 2 से 3 बार कंप्लेंट दे चुका हूँ। उन्होंने बोले आओ ठेकेदार करके। एकदम से पानी का भी आ गया ना, पूरे घरों में पानी घुस जाता, पूरे घर में इल्लिया, यानी जिस दिन आप देखते थे ना उस दिन तो नहीं, पूरे घरों में इल्ले थे। फिर साफ सफाई होती नहीं आपकी तरफ? नहीं, अचानक आते। कब आते? लेकिन महीने में नहीं, समझो साल में 1-2 बार बस। अमरावतीमधील पथविक्रेत्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन तर्फे अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। शहरातील अस्तित्वात असलेले झोन अधिकृत करण्यासह नव्या 21 पथविक्रेता झोनच्या मान्यतेसाठी ही मागणी करण्यात आली आहे। पथविक्रेता योजना 2017 अंतर्गत न्यायालयाच्या देखरेखीखाली काम सुरू असतानाच शहरातील विक्रेत्यांना अद्याप अधिकृत झोनची सुविधा मिळाली नाही। त्यामुळे अनेक हॉकर्सना रोज जागा बदलण्याची वेळ येते। शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने या समस्येकडे कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी मनपाकडे ठोस मागणी केली आहे। शहरातील रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पथविक्रेत्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत। 2017 मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार पथविक्रेता योजना लागू झाली असली तरी अमरावतीत या योजनेअंतर्गत झोनच्या मंजुरीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। या पार्श्वभूमीवर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने प्रतिनिधी मोठ्या संख्येने मनपा कार्यालयात दाखल झाले आणि मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की शहरातील अस्तित्वात असलेले विक्रेता झोन अधिकृतपणे मान्य करण्यात यावेत, तसेच नव्याने 21 झोनची निर्मिती करून शासनाकडून मान्यता घेण्यात यावी। 26 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी या 21 झोनला संमती दर्शविली असल्याचे हॉकर्स युनियनने स्पष्ट केले आहे। या झोनच्या मंजुरीनंतर शहरातील हजारो फेरीवाले व पथविक्रेते कायदेशीर संरक्षणाखाली काम करू शकतील। युनियनने हे झोन तातडीने अंमलात आणावेत अशी मागणी करत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे। अमरावती जिल्ह्यातील बोडाणा परिसरातील श्री क्षेत्र तपोनेश्वर संस्थान येथे भक्तांचा आणि एकतेचा सुंदर मेळा पाहायला मिळाला। अन्नकूट प्रसाद आणि 56 भोग दर्शनाचा हा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, समाजसेवी लप्पी भैया जाजोदिया तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अन्नकूट प्रसादाचा लाभ घेतला। संस्थानचे अध्यक्ष अनिल साहू यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। दिवाळीनिमित्त श्री क्षेत्र महाकाली शक्तीपीठ मंदिर संस्थांच्या वतीने अन्नकूट महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांनी गजबजला होता। नवनवीन दिवे, रांगोळ्या आणि सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला। महाकाली मातेसमोर विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ ठेवून अन्नकूटाचा महाभोग अर्पण करण्यात आला। या प्रसंगी शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहून महाकाली मातेला प्रणाम केला आणि भक्तांमध्ये प्रसाद वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला मंदिर संस्थानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज, माजी महापौर विलास इंगोले, समाजसेवक आणि शिवसेना नेते नानकराम नेभनानी तसेच सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया सहपत्नीक उपस्थित होते। सर्वांनी एकमेकांना दिवाळी आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या अन्नकूट महाप्रसादाचा आनंद घेतला। कार्यक्रमादरम्यान भक्तिगीतांचा सूर, आरत्या आणि महाप्रसादाचा सुगंध यांनी मंदिर परिसर अधिक मंगलमय झाला होता। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत बच्चू कडू। सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन करून हजारो शेतकरी कार्यकर्त्यांसह बच्चू कडू नागपूरकडे मोर्चा रवाना केलाय।
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या 7/12 कोरा यात्रेचा हा ऐतिहासिक टप्पा गुरुकुंजात दाखल झाला आहे। शेतकरी नेते तथा महाएल्गार आंदोलनाचे प्रमुख बच्चू कडू यांनी दुपारी 5च्या सुमारास हजारो शेतकरी, कार्यकर्ते, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह नागपूरच्या दिशेने कूच केली आहे। या प्रवासादरम्यान त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोजरी येथील महासमाधीला भेट देऊन पुष्पहार अर्पण करून वंदन केले। गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा या मागणीसाठी राज्यभरातून काढण्यात आलेली यात्रा आज बेलोरा, अडगाव आणि यावली मार्गे गुरुकुंजात दाखल झाली। यावेळी तिवसा तालुक्याच्या वतीने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जय जवान जय किसानच्या घोषणात बच्चू कडू यांचे स्वागत केले। या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, स्वराज्य पक्ष तसेच विविध मेंढपाळ आणि दिव्यांग शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की शेतकऱ्यांना 3000 रुपयात सोयाबीन विकावी लागते तर 6000 रुपयांनी कापूस। सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत। शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आणि तरी सुद्धा कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही, हे राज्याचे दुर्दैव आहे। यासाठी गुरुकुंज मोजरी परिसरात पोलीस प्रशासनाचा चोख तैनात बंदोबस्त करण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या वेदना आणि संतांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा महाएल्गार मोर्चाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। आध्यात्मिक जगातील प्रसिद्ध बालयोगी मनोज बाबा आता आपल्या सोबत नाहीत। काल दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी रविवारी पुलगावजवळ झालेल्या भीषण अपघातात मनोज बाबांनी प्राण गमाविले। त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात आणि त्यांच्या लाखो भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे। जुना धामणगावचे सुपुत्र, आध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले बालयोगी संत मनोज बाबा यांचे रविवारी रात्री अपघाती निधन झाले। मनोज बाबा हे आजनसरा येथे भक्तांच्या कार्यक्रमासाठी गेले होते। कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात पुलगावाजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला। तात्काळ त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेने त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली असून श्रद्धेचा आणि भक्तीचा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे। मनोज बाबा हे मूळचे जुना धामणगाव येथील असून लहान वयातच त्यांच्या अंगी असलेल्या दिव्य शक्तीमुळे लोक त्यांना बालयोगी म्हणून ओळखू लागले। त्यांच्या चमत्कारांनी अनेकांना जीवनातील संकटावर मात करण्याची प्रेरणा दिली। यवतमाळ जवळील तळेगाव भारी येथे त्यांचं मठ आणि आश्रम आहे। अपघातानंतर त्यांचे पार्थिव जुना धामणगाव येथे आणण्यात आले। तिथे हजारो भक्तांनी डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या लाडक्या बाबांचे शेवटचे दर्शन घेतले। पार्थिवावर सजवलेल्या गाडीतून तळेगाव भारीकडे अंत्ययात्रा निघाली असून भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून गाडीचे मागील दार उघडे ठेवण्यात आले। या अंत्ययात्रेत हजारो भाविक सहभागी झाले असून संपूर्ण परिसर ओम नमो मनोज बाबाय नमा या जयघोषाने दुमदुमून गेला। नांदगावपेठ पोलिसांनी अमरावती शहरात पुन्हा एकदा अवैध दारू विरोधात मोठी धडक कारवाई केली आहे। शेंदोडा गावातील सूर्यगंगा नदीच्या काठावर टाकलेल्या या धाडीत तब्बल 43,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारू विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत गावठी दारू, मोहफुलांचा सळवा आणि ड्रम असा सर्व साहित्य जप्त करून काही जागेवरच नष्ट करण्यात आले। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असून सुनील सोळंके आणि राजीव खान यांच्या सहकार्याने संपूर्ण टीमने ही धाड टाकली। अवैध दारू विक्रीवर पोलिसांची ही कारवाई निश्चितच दारू माफियांना इशारा देणारी ठरली आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारूच्या विक्री, वाहतूक आणि बाळगण्याविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत नांदगावपेठ पोलिसांनी 27 ऑक्टोबरच्या पहाटे शेंदोडा गावातील सूर्यगंगा नदीच्या काठावर धाड टाकली। या कार्यवाहीत मिथुन विठ्ठल राठोड, तुकाराम रतनसिंह जाधव, सुना खुशाल राठोड आणि मनोज भावसिंग राठोड सर्व राहणार शेंदोळा बुजुर्ग नांदगावपेठ अशा चौघांविरुद्ध कारवाई करण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळावरून 20 लिटर गावठी दारू, मोहफुलांचा सडवा तसेच 9 लोखंडी आणि प्लास्टिकचे ड्रम असा एकूण 43,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। संपूर्ण सडवा आणि ड्रग्ज जागेवरच नष्ट करण्यात आले। ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। अवैध दारू विरोधी ही मोहीम सुरूच राहणार असून शहरातील दारू माफियांवर पोलिसांची कडक नजर ठेवली जाणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली।
नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत एका किरकोळ अपघातानंतर घडलेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झालं आहे। नारीवस्ती परिसरातील एका व्यक्तीवर काही तरुणांनी चाकूने जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मनसर येथील पिकनिकवरून परतताना ही घटना घडली असून या प्रकरणाने पोलिसांनी 8 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे। फिर्यादी पिंटू सुरेश राजपूत वय वर्ष 32 राहणार नारीवस्ती गणेश मंदिर जवळ नागपूर हे आपल्या मित्रांसह 25 ऑक्टोबर रोजी मनसर येथे पिकनिकसाठी गेले होते। रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान नागपूरला परत येत असताना म्हाडा कॉलनीतील बिल्डिंग क्रमांक 10 समोर त्यांच्या कारची ई रिक्षाशी धडक झाली। या अपघातानंतर ई रिक्षा मालकाशी त्यांचा वाद झाला। दरम्यान हर्षल, तब्बा, लक्की, राभा असे आरोपी आणि त्यांचे 4 साथीदार तेथे आले आणि फिर्यादी पिंटू राजपूत व त्याचा मित्र राजेश इश्वास ओरेकर याच्यावर हल्ला चढविला। राजेश ओरेकर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून चाकूने त्याच्यावर गंभीर वार केले। त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे। कपिलनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक उल्माले यांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून हर्षल, तब्बा, लक्की, राभा आणि त्यांच्या साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये तसेच कलम 135, 37, 1-3 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत। 25/10/2025 रोजी रात्री 10:30 ते 10:30च्या दरम्यान यातील मृतक राजेश ईश्वर ओरेकर वय 48 वर्ष राहणार गणेश मंदिर जवळ नारी हा त्याच्या 4 चाकी वाहनाने म्हाडा कॉलनी त्याच्या नातेवाईकाकडे जात असताना त्याचा एक ॲटोला धडक लागली आणि त्या ॲटोचं थोडंसं नुकसान झालं। त्यामुळे बोलचाल करत असताना एक बाहेरून हर्षल मोरेश्वर कुथे नावाचा 26 वर्षाचा युवक आला व त्याच्यासोबत त्याची वादावादी झाली मृतकाची। त्या वादावादीचे पर्यवसन हर्षल मोरे याने आपल्या साथीदारांसह त्यातील मृत जो आहे त्याच्यावर घाव करून त्याला जखमी केले। त्याचा मृत्यू झाला रक्तस्राव झाल्यामुळे। तत्कालीन कारण फक्त ॲटोला धडक लागली व त्या धडकीमध्ये तू त्या ॲटोच्या चालकाला का बोलतो आहेस या कारणावरून हा वाद झालेला आहे। सध्या मृतक व्यक्तीच्या बद्दल माहिती उपलब्ध नाही आमच्याकडे, आमच्या रेकॉर्ड सध्या तरी नाही आहे, परंतु याच्यातलं मारणारे व्यक्ती आहेत हर्षल कुथे व त्याचे इतर साथीदार त्यांच्यावर हर्षल कुथे याच्या अगोदरही गुन्हे दाखल आहेत। त्याचा तपास सुरू आहे बाकीचा। नागपूर शहरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे। नागपूर येथील तहसील पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या पिवडी मार्बत चौकातील बंगाली पंजाब परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली आहे। या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पिवडी मार्बत चौकात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी केले घरफोडीचं धाडस। बंगाली पंजाब परिसरात राहणारे पुरुषोत्तम महाजन हे आपल्या कुटुंबासह शिर्डीला दर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने घरातील रोख व दागिने असा सुमारे 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। ही घटना 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घडल्याचे उघड झाले असून या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात गावाबाहेर गेल्याने अशा घरफोडीच्या घटना वाढत असल्याचे समोर येत आहे। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। नागपूरच्या MIDC परिसरात विवाहित वादातून एक धक्कादायक खुनाचा प्रकार समोर आला आहे। पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संशयाच्या भरात पतीनेच आपल्या पत्नीचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। लोखंडी फावड्याने वार करून पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वतःच तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। घटनेनंतर MIDC पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत
पंचशील नगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. किशोर शंकर प्रधान वय वर्ष 31 हा आपल्या पत्नी रिंकू किशोर प्रधान वय वर्ष 23 हिच्यासोबत राहत होता. काही दिवसांपासून पत्नीचे एका करण नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे पतीला कळले आणि या कारणावरून पती पत्नींमध्ये सतत वाद होत होता. अनेकदा समजावूनही पत्नीने संबंध तोडले नाहीत, त्यामुळे आरोपीचा राग अनावर झाला. 26 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी पत्नीला मोबाईलवर करणशी बोलताना पाहिले. त्यामुळे संतापाच्या भारात त्याने घरातील लोखंडी फावड्याने पत्नीच्या डोक्यावर जबरदस्त वार केला. गंभीर जखमी अवस्थेत आरोपीने पत्नीला उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी पती विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शस्त्र जप्त केले आणि पुढील तपास सुरू केला आहे. दिनांक 26/10/25 दुपारी 1:30 ते 1:45च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. त्या घटनेनुसार सदर महिला जखमी अवस्थेत हे लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आली. तिथून आपल्याला MLC प्राप्त झाली. MLC प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेस आमचे जे DO होते API बनसोड हे त्या ठिकाणी पोहोचले. महिलेची परिस्थिती पाहिली, ती ब्रॉड डेट होती. ब्रॉड डेट असल्यामुळे त्यांना थोडासा डाऊट आला. लगेच API बनसोड हे आमचे DB पथकाचे इन्चार्ज आहे, त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधकामी टीम पथक रवाना केली. त्याला संध्याकाळ होईपर्यंत आपण अटक केली, ताब्यात घेतलं. त्याला विचारपूस केली असता त्याने सर्व सांगितलं की आम्ही ओडिसा या ठिकाणचे राहणारे आहोत आणि 5 वर्षापासून आम्ही इथे काम करतो आहे. तो त्या गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. त्याची पत्नी ही एक 23-24 वर्षाची होती. ती रील बनवायची इंस्टाग्रामवरती आणि तिचे पुढे नवीन एखाद्या मुलासोबत अफेअर आहे असा शक तिच्या पतीला होता. त्यामुळे त्यांचे त्या दिवशी आपसात भांडण झाले आणि भांडणामध्ये त्याने आपल्याच घरातली असलेलं फावडं तिच्या डोक्यात मारलं. डोक्यात जखम झाल्यामुळे त्याला रक्तबंबाळ झाली आणि तिथून तो पळून गेला. पळून गेल्यानंतर तिचा पती आणि एक शेजारचा असे दोघांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ती तोपर्यंत मयत झाली होती. त्यामध्ये मृत पत्नीला तिच्याच पतीने फक्त प्रेम संबंध, विवाहबाह्य संबंधाच्या शंकेवरून तिच्या डोक्यावर मारहाण करून तिचा मृत घडून आणलेला आहे. त्यानुसार आपण BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हा PSI राऊत हे करीत आहे. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि सामान्य नागरिकांना त्यांचा फटका बसतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सोमवारी सुरेश भट सभागृहात मेगा सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रसिद्ध सायबर एक्सपर्ट अमित दुबे यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तब्बल 25 नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत माहिती घेतली. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सोमवारी सुरेश भट सभागृह येथे मेगा सायबर जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. सायबर क्राईम आणि ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सजग राहण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नामांकित सायबर एक्सपर्ट अमित दुबे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सायबर गुन्ह्यांच्या नव्या पद्धती, मोबाईल ऍप्स, OTP, QR कोड फसवणूक, बनावट वेबसाईट्स आणि ऑनलाईन गुंतवणूक स्कॅम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आणि सावधगिरी ही सर्वात मोठी शस्त्र आहे असा संदेश दिला. या उपक्रमात 250हून अधिक नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान पोलिसांच्या सायबर सुरक्षा शाखेनेही विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना जागरूक केले. सायबर क्राईम नोंदविण्यासाठी cybercrime.gov.in या पोर्टलचा आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नागपूर पोलिसांनी नागरिकांना दिलेला हा जनजागृतीचा संदेश सावध रहा, सुरक्षित रहा असा होता.
नागपूरमधील बजाजनगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। रिलायन्स स्मार्ट सुपरस्टार मॉलमध्ये लागलेल्या या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे। तळमजल्यावर ज्वलनशील वस्तूंचा साठा आणि अनधिकृत बांधकाम ही या दुर्घटनेची मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नागपूर शहरातील बजाजनगर परिसरात स्थित असलेल्या श्री योगी सुयोग पॅलेस रिलायन्स स्मार्ट सुपरस्टार मॉलमध्ये 26 ऑक्टोबरच्या रात्री 7 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार ही आग मॉलच्या तळमजल्यावर लागली होती, जिथे टॉयलेट क्लीनर, तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता। अशा धोकादायक वस्तू निवासी इमारतीत साठवून ठेवण्यात आल्यामुळे आगीचे काही क्षणातच मोठं रूप घेतलं। घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं। या आगीत स्थानिक नागरिकांचं सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान झालंय। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचं सन 2021 नंतर एकदाही फायर ऑडिट करण्यात आलं नव्हतं। अग्निप्रतिबंधक उपाययोजना पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचं समोर आलं आहे। या संदर्भात रहिवासी अनिल गांधी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून पोलिसांनी रिलायन्स स्मार्ट सुपरस्टार मॉल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सध्या या घटनेचा पुढील तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत। या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महापालिका आणि फायर ब्रिगेडच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवा वेग देण्यासाठी आणि अपघातामध्ये घट करण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑपरेशन यू टर्न या उपक्रमांतर्गत 5 नवीन वाहतूक पोलीस स्टेशनचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। या नवीन चौक्यामुळे अपघातामध्ये आणखी घट होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। रस्ते अपघात रोखण्यासाठी राबविण्यात येणारा ऑपरेशन यू टर्न उपक्रम हा जनजागृतीसाठी प्रभावी यंत्रणाचं उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे। या 5 नवीन वाहतूक पोलीस चौक्यांमुळे शहरातील सुरक्षेला नवीन वेग मिळेल अशी अपेक्षा आहे। 26 ऑक्टोबरच्या दुपारी मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस भवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये ऑनलाईन पद्धतीने 5 वाहतूक पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले। ही सर्व पोलीस चौक्या ऑपरेशन यू टर्न या विशेष उपक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आल्या आहेत। रस्ते अपघातांमध्ये घट व्हावी आणि नागरिकांना वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं यासाठी वाहतूक पोलिसांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या मोहिमेमुळे मागील वर्षाच्या तुलनेत एकूण 65 अपघाती मृत्यूंमध्ये घट झाल्याची उल्लेखनीय नोंद पोलीस विभागाने केली आहे। वाहतूक शिस्तीबाबत सातत्याने जनजागृती आणि तांत्रिक उपाययोजना केल्याने या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की वाहतूक व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी अशा आधुनिक उपाययोजना प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत। 5 नवीन चौक्या कार्यान्वित झाल्यामुळे शहरात वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होईल आणि अपघातात आणखी घट होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्या हद्दीत एकाच परिसरात राहणाऱ्या गुन्हेगाराने एका व्यक्तीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केलं। तक्रार मिळताच तहसील पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या काही तासात अटक केली आहे। घटनेची पुढील माहिती सविस्तर पाहूया। नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उशिरा एक चाकू हल्ल्याची घटना घडली। पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच परिसरात राहणाऱ्या संशयित गुन्हेगाराने वैयक्तिक वादातून एका व्यक्तीवर चाकूने वार केला। या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्याचे नेमके कारण समजण्यासाठी चौकशी सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। टिमकी भानखेडा या ठिकाणी इसम नामे श्याम शंकर चंदम बटवे यास
आरोपी नामे निशांत उर्फ मच्छी ज्ञानेश्वर गौर याने किरकोळ कारणावरून वाद घातला व नंतर त्या वादाचे रूपांतर हे भांडणामध्ये होऊन स्वतःजवळ असलेल्या चाकूने त्याच्या शरीराच्या विविध भागावर वार करून त्याला गंभीर जखमी केले। त्यावरून पोलीस ठाणे तहसील येथे अपराध क्रमांक 368/25 कलम 109, 296, 351 1 भारतीय न्याय संहिता प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्ह्यातील आरोपी यास पोलीस ठाणे तहसीलच्या तपास पथकाने 20 तासाच्या आत लकडगंज हद्दीमधून गंगावी घाट या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये जो आरोपी आहे निशांत मच्छी हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे। याच्यामध्ये आणि जो जखमी आहे हे एकाच भागात राहणारे आहे। हे नशा करणारे आहे दोघेही। नशेत असताना दोघं किरकोळ कारणावरून वादावादी होऊन स्वतःजवळ असलेला चाकू याने यामध्ये वापरला आहे। स्वतःचा चाकू हा PCR दरम्यान जप्त करण्यात आला आहे। तसेच आरोपीचे त्यावेळीचे कपडे जप्त करण्यात आलेले आहेत। नमूद आरोपीस अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते। त्यावरून आरोपीस 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे। अवैध खनिज उत्खनन आणि वाहतूक थांबविण्यासाठी राज्यभरात कारवाई केली जाते। मात्र या कारवायांमध्ये तहसीलदारांनी आकारलेले दंड आता कायदेशीर ठरलेले नाहीत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासनातील अधिकाऱ्यांची रेषाच स्पष्ट केली आहे। न्यायमूर्ती महेंद्र चांदवनी यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसीलदारांना अवैध गौण खनिज परिवहनासाठी वापरलेल्या वाहनांवर दंड आकारण्याचा अधिकारच नाही। या निर्णयानंतर गेल्या काही वर्षातील तहसीलदारांच्या अशा सर्व दंडात्मक कारवायांना कायदेशीर धक्का बसला आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धामणगाव रेल्वे तहसीलदारांनी 2020 मध्ये अशा वाहनांवर दंड लावला होता। वाहन मालकांनी या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत हायकोर्टात धाव घेतली आणि अखेर न्यायालयाने तहसीलदारांचे आदेश अवैध ठरवून रद्द केले। या निर्णयात न्यायालयाने आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे। पोलिसांनाही अवैध खनिज वाहतुकीतील वाहने जप्त करण्याचा अधिकार नाही। म्हणजेच अशा प्रकरणात कारवाईचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधिकृत उपजिल्हाधिकाऱ्याकडेच राहणार आहे। या निर्णयामुळे राज्यभरातील अशा कारवायांचे पूर्ण मूल्यांकन करण्याची गरज निर्माण झाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला हा निर्णय महसूल प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे। न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 48(8)(2) नुसार केवळ जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या समकक्ष उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांनाच अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांवर दंड आकारण्याचा अधिकार आहे। तहसीलदार हे या पदाच्या खालच्या श्रेणीतील अधिकारी असल्याने त्यांना असा अधिकार नाही। 2020 मध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धामणगाव रेल्वे तहसीलदारांनी अवैध रेती वाहतुकीच्या प्रकरणात वाहन मालकांवर दंड आकारले होते। विवेक साखरे, अमोल लवारे, विशाल खडसे, विक्रम बुधलानी, कैसर खान, अब्दुल साजिद शेख नजीम आणि सय्यद जफर यांनी या कारवायांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती। ॲडव्होकेट अश्विन इंगोले यांनी याचिकाकर्त्यांचं प्रतिनिधित्व करत न्यायालयात आपली बाजू मांडली। सुनावणीनंतर न्यायालयाने तहसीलदारांचे सर्व आदेश रद्द केले आणि स्पष्ट केलं की महसूल संहितेमध्ये तहसीलदारांना दंड आकारण्याची कोणतीही तरतूद नाही। त्याप्रमाणे न्यायालयाने या निर्णयात पोलिसांनाही खनिज वाहतुकीतील वाहने जप्त करण्याचा अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे। हा निर्णय संपूर्ण राज्यातील खनिज प्रशासनात मोठे बदल घडवू शकतो। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा आता नागरिकांच्या जीवाशी खेळतोय। दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर गावात आरओ पाणी प्रकल्प बंद पडला आहे। त्यामुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। एवढंच नव्हे तर या निष्काळजीपणामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आजारांना तोंड देत आहेत। चला पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट।
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा आता जनतेच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आधीपासूनच गावातील आरो प्लांट बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील लहान मुलांना पाण्याच्या बदलामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. रामनगर गार्डन परिसरातील आरो प्लांटवर लाखो रुपये खर्च करून देखील तो अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. तो प्लांट आता कचऱ्यात पडलेला असून त्याची कुणालाही फिकीर नाही. त्याबरोबरच जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीतही घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या गोडाऊन कृषी केंद्राला भाड्याने दिल्यामुळे ट्रक आत येताना मुख्य गेटच तोडून आत शिरला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या गेटचे नुकसान झाले. या फुटलेल्या गेटमुळे गुरेढोरे गावात आत घुसतात आहेत आणि तिथेच थांबतात. त्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यास त्रास निर्माण होत आहे आणि विशेष म्हणजे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ग्रामपंचायतीचं गेट गेल्या 1.5 वर्षांपासून बसवलेलं नाही आणि त्या जागेला काही गैरप्रवृत्ती लोकांनी जुगार आणि धूम्रपानाचा अड्डा बनविलाय. रात्रीच्या वेळी या शासकीय इमारतीत धूम्रपान, गप्पा आणि जुगारांच्या मैफिली रंगताना दिसतात. या सर्वांमुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांचा प्रश्न एकच आहे, ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावाचा विकास का थांबवला जातोय? कामरगावकरांचा आवाज आता प्रशासनापर्यंत पोहोचेल का, हाच खरा प्रश्न आहे. जय जवान जय किसान म्हणणाऱ्या या देशात आज शेतकरी संतप्त झालाय, कारण त्याच्या मेहनतीचा मोबदला अजूनही त्याला मिळाला नाही. नांदेड जिल्ह्यातील मुदगड तहसील कार्यालयासमोर आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी फोडून आपल्या रोषाची अभिव्यक्ती केली. दिवाळी गेली, पिकं गेली आणि आता शेतकऱ्याचा संयमही संपला. अधिकारी मात्र मलिदा खातायत आणि शेतकरी मात्र आत्महत्या करतायत, अशा हळहळजनक भावना या घटनेतून व्यक्त झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तहसील कार्यालयासमोर सोमवार दुपारी संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत मोठा गोंधळ घातला. सरकारी मदतीची, पीक विमा भरपाईची आणि आर्थिक सहाय्याची मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने एका शेतकऱ्याचा संयम सुटला. शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय, अशा संतप्त शब्दात त्या शेतकऱ्याने आपला आक्रोश व्यक्त केला. तहसीलदारांच्या गाडीवर फावड्याने जोरदार प्रहार करत त्याने गाडीचे पुढील काच आणि हेडलाईट फोडले. या दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनीही जय जवान जय किसान अशा घोषणा देत रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून तहसील कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आर्थिक मदतीचे कितीही पैसे अजूनही खात्यात जमा झालेले नाही, पीक विमा कंपन्यांकडून प्रतिसाद नाही आणि शासन अधिकारी दिवाळीत आनंद साजरा करतात आहेत, पण शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारात गेली. शेतकऱ्यासाठी काय लावलंय तुम्ही? आमची दिवाळी अंधारात गेली. होतं ते नव्हतं झालं, सगळं सोयाबीन गेलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही खुर्च्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे. पुण्यातील हिराचंद नेमचंद हॉटेल विक्री प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्रातील जैन समाजात प्रचंड संताप उसळला आहे. नांदगाव शहरातून आज सकल जैन बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला. भगवान महावीर जिनालय विक्री व्यवहार रद्द करा या घोषणांनी आज संपूर्ण शहर दणाणून गेलं. या मोर्चामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित प्रशासनाला इशारा दिला आहे की हा विक्री व्यवहार तात्काळ रद्द झाला नाही तर आंदोलन राज्यभर पेटेल. पुण्यातील हिराचंद नेमचंद हॉस्टेल, जिथे भगवान महावीर जिनालय आहे, या ठिकाणाची विक्री झाल्याच्या बातमीनं जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ नांदगाव शहरात सकल जैन समाजाचा विराट मोर्चा निघाला. भगवान महावीर मंदिर येथून सुरू झालेला हा मोर्चा शनी मंदिर हुतात्मा स्मारक मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर एका भव्य सभेत झालं, ज्यात समाजातील सर्व वयोगटातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. भगवान महावीर जिनालय विक्री व्यवहार रद्द करा या एकमुखी घोषणांनी संपूर्ण नांदगाव शहर दणाणून गेलं. यावेळी जैन समाजाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की हिराचंद नेमचंद हॉस्टेलचा विक्री व्यवहार रद्द झाला नाही तर राज्यभरात मोठं आंदोलन उभं राहील. पुणे येथील जैन समाजातील अतिशय प्रसिद्ध असलेलं हिराचंद नेमचंद जैन हॉस्टेल आणि तेथील दिगंबर जैन मंदिर
ही जी मोठ्या 3 एकर जमीन, 3 एकर पेक्षाही जास्त जमिनीवरती हे सगळं संकुल उभं राहिलेलं आहे. दानदात्यांनी जैन समाजातील सर्वसामान्य विद्यार्थी पुणे येथे आल्यानंतर शिकावा याकरता ही भूमी दान दिली होती. परंतु तेथील विश्वस्तांनी सर्व कायद्यांची पायमल्ली करीत ही जमीन विकण्याचा जो घाट घातलेला आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जैन समाजामध्ये एक आक्रोश हा तयार झालेला आहे. आणि या आक्रोशामुळेच आज नांदगाव शहरातील सकल जैन समाज, माता भगिनी, आबालवृद्ध हे रस्त्यावरती उतरले आणि हा बेकायदेशीर व्यवहार रद्द व्हावा ही मागणी करण्याकरता त्यांनी येथील दिगंबर जैन मंदिरापासून पोलीस स्टेशन पर्यंत भव्य असा मोर्चा काढून निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तराज छाछेड, विश्वस्त नूतन कुमार कासलीवाल, शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी राजेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, राजेश कवडे आणि उभाटा गट तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार देवेंद्र कुरे आणि पोलीस निरीक्षक दिनकर भदाने यांना निवेदन देण्यात आलं. जैन समाजाने प्रशासनाला कळकळीची विनंती केली आहे की भगवान महावीर जिनालयाचा समावेश असलेल्या या विक्री व्यवहाराला तात्काळ थांबवून हिराचंद नेमचंद हॉस्टेलला धार्मिक आणि सामाजिक सन्मान जपला जावा. पुण्यातील शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या या ठिकाणाच्या विक्री विरोधातील आंदोलन आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ठरत आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.